नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोरुची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांच्या थेट गाठीभेटीवर भर दिला आहे. कोरुची मतदारसंघातील लक्ष्मी मंदिर परिसरात महाविकास आघाडीचा प्रभाग दौरा पार पडला. यावेळी उमेदवार सौ दीपाली कोरणे आणि श्री आनंद शेट्टी यांचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. भक्तिमय वातावरणात दौऱ्याची सुरुवात. प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांनी लक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने आणि जनशक्तीच्या जोरावर आम्ही मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी सज्ज आहोत असा विश्वास उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. लक्ष्मी मंदिर परिसरात फिरून त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले आणि तरुणांशी संवाद साधला. मतदारांचा कौल महाविकास आघाडीकडे असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत होते. लक्ष्मी मंदिर परिसरातील नागरिकांनी यावेळी उमेदवारांच्या संवाद दौऱ्याला उदंड प्रतिसाद दिला. जागोजागी होणारे स्वागत आणि मिळणारा पाठिंबा पाहता कोरुची मध्ये महाविकास आघाडीची पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे. या दौऱ्यात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया यावेळी जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकींच्या निमित्तानं कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ दीपाली विनोद कोराणे वहिनी आणि पंचायत समितीला शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री आनंद शेट्टी हे उमेदवार उभे आहेत. खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक पाहता किंबहुना वेगवेगळ्या तंत्रानं दबाव देऊन एक काहीतरी वेगळा पायंडा पाडायचा जो काय सत्ताधिकाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे. आज हा प्रतिसाद पाहता मी आत्मविश्वासानं सांगतो की आमच्या या महाविकास आघाडीचे उमेदवार हे निश्चित चांगल्या मताने निवडून येतील. कोरुचीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक नवीन पर्व या निमित्तानं सुरू होईल आणि मी या आपल्या वार्ताहरांच्या निमित्तानं या तमाम कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की महाविकास आघाडीच्या माझ्या सगळ्या उमेदवारांना चांगल्या मताधिक्यानं विजयी करावं आणि सभागृहात पाठवावं.